सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता काही कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS निवडण्याची संधीही मिळणार आहे. कोण आहेत हे कर्मचारी? हा निर्णय फक्त CSIR पुरता आहे का की इतर संस्थांनाही लागू होऊ शकतो? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी OPS लागू केलेली नसली तरी एका महत्वाच्या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांना OPSचा लाभ मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजेच CSIR ने 7 जुलै 2026 रोजी महत्वाचा आदेश हा जारी केला. या आदेशानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या काही कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र हा लाभ सर्वांना मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने 1 जानेवारी 2004 पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला असेल, पण प्रत्यक्ष नियुक्ती 1 जानेवारी 2004 नंतर झाली असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना OPS निवडण्याची संधी ही मिळू शकते. यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांना NPS मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने भरती प्रक्रिया 1 जानेवारी 2004 पूर्वी सुरू झालेल्या काही कर्मचाऱ्यांना OPSचा पर्याय हा दिला होता. मात्र यावेळी अनुकंपा नियुक्तीधारक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. आता CSIR ने ही मोठी उणीव भरून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या हा निर्णय फक्त CSIR मध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र इतर केंद्रीय स्वायत्त संस्थाही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे भविष्यात आणखी अनेक कर्मचाऱ्यांना OPSचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्त झाले असेल तर ही माहिती नक्की तपासा. अशा सरकारी कर्मचारी, पेन्शन, DA, 8वा वेतन आयोग आणि OPSच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.